रविवार को भाजपा नागपुर ग्रामीण इकाई की ओर से कामठी में एक भव्य महिला बैठक का आयोजन किया गया। भाजपा के प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले की उपस्थिति में संपन्न हुए इस बैठक में कामठी तालुका के असंख्य महिलाओं ने उपस्थिति दर्शाई। केंद्र की मोदी सरकार और राज्य की महागठबंधन सरकार महिलाओं के विकास को केंद्र बिंदु बनाकर पूरी तत्परता से काम कर रही है। सरकार महिला सशक्तिकरण के लिए कई योजनाएं और परियोजनाएं लागू कर रही है। महिलाओं को विकास की मुख्यधारा में लाने के लिए सरकार पूरी गंभीरता से प्रयासरत है। उपस्थित सभी बहनों से सरकार के इस प्रयास का समर्थन करने का अनुरोध बावनकुले ने महिलाओं से किया। इस बैठक में विधायक टेकचंद सावरकर, कामठी विधानसभा प्रभारी अल्पेश आर्य, अनिल निधान, अजय बुढ़ारे और अजय अग्रवाल के साथ ही बड़ी संख्या में पदाधिकारी उपस्थित थे। भारतीय जनता पार्टीचे आमचे आमदार टेकचंदजी सावरकर आणि माननीय आमचे कामठीचे सर्व नेते यांनी घरोघरी फिरून संजय कनुजाजी असतील, अजय अग्रवालजी असतील, आमची टीम पूर्ण या सर्वांचेच नाव घेता येईल व्यासपीठावरच्या आमच्या नेत्यांनी, आमच्या बहिणींनी, या ठिकाणी महिला नेत्यांनी मी तर खरं आमच्या महिला नेत्यांचा अभिनंदन करतो। इतक्या बहिणींना त्यांना घरोघरी जाऊन या ठिकाणी या मेळाव्याला आपण आणलं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या महिला मेळाव्यामध्ये आमच्या बहिणींनी या ठिकाणी आणण्याचं काम केलं। आणि आता या महिला बहिणींनी ठरवलं, मला आता अजय अग्रवालने चिठ्ठी दिली, ज्यांचे पैसे खात्यात जमा झाले नाही अशाही बहिणी करता येत्या 2 दिवसामध्ये त्यांच्या त्रुटी दूर करून त्यांचं आधार कार्ड लिंकिंग करण्याचं काम जे आहे ते करून त्यांच्याही त्या ठिकाणी महिला देण्याचं काम चालू करणार आहे। आता टेकचंदजींनी सांगितलं 80,000, आता 40,000, पुन्हा 30,000, 1.5 लाख माझ्या बहिणींना आता 1,500 रुपये महिना, 18,000 रुपये वर्ष जाणार आहे। आणि हे जात असताना टेकचंदजींनी सांगितलं पुढच्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी महिलांना अजून बहिणींना आपल्याला सक्षम करायचं आहे। मी तुम्हाला एकच सांगेल, आता मी कोराडीला 1,000 बहिणींकरता गारमेंट प्रोजेक्ट आणलेला आहे। कामठीमध्ये सुद्धा आपल्याला गारमेंट प्रोजेक्ट चालू करायचा आहे, त्याचेही काम आपल्याला तयार करायचं आहे। आता कोराडी महालक्ष्मीला 1,000 बहिणी पुढच्या दिवाळीपर्यंत